सलगर वस्ती येथील श्री पठाण शावली बाबा दर्गा उरूस रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला। इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील बाबांच्या समाधीचे पूजन करून नवीन कपड्यांची आणि फुलांची चादर चढवून इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड तसेच गायकवाड परिवार आणि जाधव परिवाराच्या वतीनं हजारो हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावात अमाप उत्साही वातावरणात संपन्न झाले। दरम्यान इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पठाण शावली बाबा उरूस निमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं यंदाच्या वर्षी देखील इच्छा भगवंताची फार्म हाऊस येथे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। या स्नेहभोजन कार्यक्रमास सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेते मंडळांनी उपस्थिती लावून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला। सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख, शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित दमदार आमदार देवेंद्र कोठे, सौ मोनिका कोठे, माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपा युवा नेते मनीष देशमुख, युवा उद्योजक यशराज नागेश करजगी, माजी नगरसेवक शिवानंद पाटील, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, माजी नगरसेवक संजय कोळी, गुरुशांत धुत्तरगावकर, मकबूल मोहोळकर, माजी नगरसेवक काशीद, रियाज हुंडेकरी, समीर हुंडेकरी, सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण, AR ग्रुपचे आप्पा रोडगे, भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, महानगरपालिका, पोलीस, महसूल, औद्योगिक, उद्योजक, व्यापारी, पत्रकार आदी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी वृंद व मान्यवरांची उपस्थिती होती।